गॅसच्या तुटवड्यामुळे डोंबिवली एमआयडीसी परिसरातल्या जवळपास 100हून अधिक कंपन्या या संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। कमर्शियल गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर निर्बंध आल्यानं हॉटेल व्यवसायावर आधीच संकट आलंय। त्याचबरोबर आता औद्योगिक क्षेत्राला सुद्धा याचा मोठा फटका बसतोय। डोंबिवली एमआयडीसी मधल्या अनेक कंपन्यांकडे केवळ 1 ते 2 दिवस पुरेल इतकाच गॅस साठा शिल्लक असल्याचं सांगितलं जात आहे। आपल्या इथे डोंबिवलीमध्ये ॲक्च्युली इंडस्ट्रीज आहेत ते 450 इंडस्ट्रीज आहेत। त्याच्यात केमिकलचे आहेत 125 आहेत, टेक्सटाईल्सचे। आता अशा परिस्थितीमध्ये केमिकल इंडस्ट्रीज जे आहेत त्यांनी इंडस्ट्रीजने 70% इंडस्ट्रीजने पहिले जे एलडीओ आणि फर्नेस ऑइल जे वापरायचे ते आता बंद करून त्यांनी मॉडिफिकेशन करून त्यांच्या बॉयलरमध्ये याच्यासाठी पीएनजीचं कनेक्शन वापरून बॉयलर हे केलं, मॉडिफाय केलेत आणि ते प्रोडक्शन करतायत। आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आता महानगर गॅसने आम्हाला सांगितलंय की त्यांच्याकडे जेवढा स्टॉक असेल तेवढंच ते पुरवणार आहेत। त्याच्यानंतर आम्हाला पर्यायी इंधनाचा विचार करावा याचा त्यांनी इशारा दिलेला आहे। नागपूरमधील एसबीएल कंपनीतल्या स्फोट प्रकरणातल्या मृतांची संख्या आता 24 वर पोहोचलेली आहे। या सगळ्यामध्ये आता कंपनीचे मूळ मालक आलोक चौधरी आणि संजय चौधरी अद्यापही फरार आहेत। या घटनेला 15 दिवस उलटून सुद्धा कंपनी मालकांवर कारवाई का करण्यात आलेली नाही? कंपनीच्या मालकांवर कुणाचा वरदहस्त आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। शिवाय पोलिसांच्या कार्यपद्धतीवर सुद्धा अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।